भवानी ज्योत ही केवळ धार्मिक परंपरेचे प्रतीक नसून समाजातील एकात्मता, शक्ती व मातृशक्तीवरील श्रद्धेचे प्रतीक आहे. या परंपरेला पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील आद्य शक्तिपीठापैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिराची शारदीय नवरात्र भवानी ज्योत गावोगावी घेऊन घटस्थापना करण्याची शतकानुशतके परंपरा आहे. या परंपरेनुसार भक्तांमध्ये श्रद्धा, उत्साह, एकात्मतेचा संदेश पोहोचतो. याच पार्श्वभूमीवर लोहारा शहरातील जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने तुळजापूर येथून प्रतिवर्षी भवानी ज्योत आणून देवीची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी ही भवानी ज्योत तुळजापूरहून लोहारा शहराकडे प्रस्थान केले असताना लोहारा उमरगा आमदार प्रवीण स्वामी यांनी स्वतः त्या पवित्र ज्योतीला भेट दिली आणि परंपरेला बळ देत भक्तिभावाने भवानी ज्योत स्वतःच्या हाती घेऊन धावत यात सहभाग नोंदवला. आमदार स्वामी यांनी यावेळी शेतकऱ्यावर अतिवृष्टीचे जे संकट ओढावले आहे त्यातून शेतकऱ्याची सुखरूप बाहेर निघून दे, ओला दुष्काळ जाहीर होऊ दे व शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ दे, हे साकडे तुळजाभवानीच्या चरणी घातले. लोहारा शहरात भवानी ज्योत पोहोचताच मंडळाच्या वतीने नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तालुका प्रमुख अमोल बिरादर, दत्ता भाऊ शिंदे, प्रेम लांडगे, महेश कुंभार, बाळू माशाळकर, राहुल विरुदे, काका सुतार, प्रथमेश गोरे, अनिल विरुदे, शिवशरण स्वामी, मंथन जट्टे, श्रीकांत गाडे यांच्यासह मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.